नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 7वीच्या मराठी विषयाचा अभ्यास करतो आहोत. मुलांनो, आता आपली परीक्षा जवळ आलेली आहे आणि त्या अनुषंगाने आज आपण या व्हिडिओमधून आपल्याला कशा प्रकारचे प्रश्न परीक्षेला येणार आहेत त्याची एक उजळणी करणार आहोत. चला आपण सुरुवात करूया उजळणीला. मुलांनो, आपल्याला पहिला प्रश्न असेल, खालील अपठित उतारा वाचून त्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे निवडा. एक अनसीन पॅसेज तुम्हाला दिलेला असेल आणि त्याच्यावरती 1 सेंटेन्समध्ये प्रश्न आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला त्या पॅसेजमध्ये शोधून लिहायची आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा, फिल इन द ब्लँक्स. त्यानंतर दिलेल्या पर्यायापैकी थोडक्यात उत्तराचा योग्य पर्याय निवडा. हा ब्रीफ आहे. इथे सगळीकडे तुम्हाला उत्तरं आहेत, उत्तराचे ऑप्शन आहेत. यामधल्या राईट ऑप्शनला तुम्हाला फक्त क्लिक करायचं आहे. आपण एसे 1 दिलेली आहे, त्याच धर्तीवरती एसे 2 सुद्धा आहे. पुढचा प्रश्न आहे, खाली दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून एका वाक्यात उत्तरे लिहा. हा आपला एका वाक्यात उत्तरेचा प्रश्न आहे. या सगळ्या प्रश्नांना पुन्हा एकदा सांगते, या सगळ्या प्रश्नांना तुम्हाला 3 ऑप्शन आहेत आणि त्यामध्ये जे राईट ऑप्शन आहे, जे योग्य उत्तर आहे, ते उत्तर तुम्हाला क्लिक करायचं आहे. पुढे प्रश्न असेल, खालील वाक्ये कोण म्हणाले ते दिलेल्या पर्यायांपैकी निवडून लिहा. उपयोजित लेखन प्रकारावरती आधारित प्रश्न तुम्हाला असणार आहेत. आता आपण थोडक्यात या प्रश्नांमध्ये कशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला येणार आहेत त्याची रिव्हिजन घेऊया. समानार्थी शब्द निवडा, विरुद्धार्थी शब्द निवडा, खालीलपैकी योग्य पर्याय निवडून वचन बदला, खालीलपैकी योग्य पर्याय निवडून लिंग बदला, खालील वाक्यातील योग्य नाम निवडा, वाक्यातील योग्य सर्वनाम निवडा, वाक्यातील योग्य क्रियापद निवडा, वाक्यातील योग्य विशेषण निवडा आणि खालीलपैकी योग्य पर्याय निवडून वाक्याचा काळ ओळखा. याचबरोबर आपले जे 4 अविकारी शब्दांच्या जाती शिकलेले आहात आपण, त्यावर आधारितसुद्धा तुम्हाला प्रश्न आहेत. कोणते कशा स्वरूपाचे प्रश्न येणार आहेत ते आपण पुढे बघूया. आता आपल्याला पहिला प्रश्न आपण जो बघितलेला होता, ब्रीफ, रिकाम्या जागा आणि ब्रीफ, ते तुम्हाला नॉर्मल माहिती आहे. हा थोडासा वेगळ्या प्रकारचा प्रश्न आहे. खालील दिलेल्या उत्तराच्या पर्यायांपैकी अचूक 2 पर्यायांची निवड करा. तुम्हाला 2 पर्याय म्हणजे 5 पर्याय दिलेले असतील, 5 ऑप्शन दिलेले असतील. क्वेश्चन एकच आहे, त्याला 5 ऑप्शन आहेत. इतर ठिकाणी सगळीकडे तुम्हाला 3 ऑप्शन दिलेले आहेत. एकच राईट आन्सर तुम्हाला चूज करायचं आहे. इथे मात्र 5 ऑप्शन दिलेले आहेत क्वेश्चनला आणि त्यापैकी 2 राईट ऑप्शन तुम्हाला चूज करायचे आहेत. 2 राईट ऑप्शन आहेत, 2 बरोबर उत्तर आहेत, ती तुम्हाला तिथे क्लिक करायची आहेत. इथे 2 अचूक 2 पर्याय निवडायचे आहेत असं म्हटलेलं आहे. 2 उत्तरं बरोबर आहेत, ते तुम्हाला निवडायची आहेत. याला 5 ऑप्शन दिलेले आहेत आणि बाकी सगळ्या प्रश्नांना 3 ऑप्शन आहेत. आता इथे मी एक उदाहरणादाखल प्रश्न घेतलेला आहे. अमृत व इसाब यांच्यात कोणत्या गोष्टी सारख्या होत्या? पहिला ऑप्शन दिलेला आहे, अमृत व इसाब एकाच वर्गात होते. अमृत खूप उंच तर इसाब बुटका होता, दुसरा ऑप्शन आहे. तिसरा ऑप्शन दिलेला आहे, अमृत व इसाब दोघांनाही आईवडील होते. चौथा ऑप्शन आहे, अमृत व इसाब यांची घरे रस्त्याच्या कोपऱ्यावर समोरासमोर होती. आणि 5वा आणि शेवटचा ऑप्शन दिलेला आहे, अमृत व इसाब दोघांचे कपडे अजिबात सारखे नव्हते. मुलाने 5 ऑप्शनमध्ये तुम्हाला 2 राईट ऑप्शन निवडायचे आहेत. इथे मी तुम्हाला हायलाईट करून 2 राईट ऑप्शन दाखवलेले आहेत. अमृत व इसाब एकाच वर्गात होते आणि अमृत व इसाब यांची घरे रस्त्याच्या कोपऱ्यावर समोरासमोर होती. ही 2 उत्तरं बरोबर आहेत, ती तुम्हाला क्लिक करायची आहेत. अशा प्रकारे वेगळा प्रश्न तुम्हाला परीक्षेला येईल. त्यामध्ये 5 ऑप्शन दिलेले असतील. या 5 ऑप्शनपैकी 2 राईट ऑप्शन, 2 राईट आन्सर्स तुम्हाला तिथे क्लिक करायचे आहेत. प्रश्न पुन्हा एकदा नीट समजून घ्या. खालील दिलेल्या उत्तराच्या पर्यायांपैकी
अचूक 2 पर्यायांची निवड करा. हा वेगळ्या पद्धतीचा ब्रीफ आहे. याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न दिल्यानंतर त्याखाली 5 उत्तरं आहेत. या 5 उत्तरांपैकी कोणतीही 2 उत्तरं बरोबर असणार आहेत. त्या 2 उत्तरांना तुम्हाला क्लिक करायचं आहे. प्रश्न नीट वाचा आणि मग उत्तर लिहा. घाईघाईत उत्तर लिहू नका. पुढचा वेगळ्या पद्धतीचा प्रश्न आहे. तुम्हाला दिलेल्या कवितेच्या ओळीचा खालीलपैकी सरळ अर्थ कोणता ते निवडा. दिलेल्या कवितेच्या ओळींचा खालीलपैकी सरळ अर्थ कोणता ते निवडा. घरात होता काना मात्रा वेलांटीचा मेळ, एकोप्याने खेळायाचे सगळे अक्षर खेळ. इथे तुम्हाला 3 ऑप्शन आहेत. यापैकी राईट ऑप्शन म्हणजे त्या ओळींचा जो अर्थ आहे, करेक्ट आन्सर आहे, ते तुम्हाला क्लिक करायचं आहे. पहिला ऑप्शन दिलेला आहे, पहिला आन्सर दिलेला आहे, हे सुंदर शब्दांचे सुंदर घर आहे. दुसरं, शब्दांच्या घरात काना मात्रा वेलांटी एकत्र छान राहतात, एकजुटीने अक्षरांचा सुंदर खेळ खेळतात. आणि तिसरं ऑप्शन दिलेलं आहे, आपण घरात काना मात्रा वेलांटीने खेळायचे आहे. यामध्ये या कवितेच्या ओळीचा अर्थ कोणता आहे, बरोबर अर्थ कोणता आहे, तर जो मी हायलाईट करून दाखवलेला आहे, शब्दांच्या घरात काना मात्रा वेलांटी एकत्र छान राहतात, एकजुटीने अक्षरांचा सुंदर खेळ खेळतात. हे करेक्ट ऑप्शन आहे, करेक्ट आन्सर आहे, राईट आन्सर आहे. ते तुम्हाला क्लिक करायचे. अशा वेगळ्या ओळी तुम्हाला परीक्षेला येणार आहेत आणि त्या ओळींचा अर्थ तुम्हाला तिथे क्लिक करायचा आहे. ओके मुलांनो, पुन्हा एकदा प्रश्न वाचून दाखवते. या प्रश्नामध्ये खालील पैक झालेलं आहे, चुकून ते स्पेलिंग मिस्टेक आहे, खालील पैकी येईल. दिलेल्या कवितेच्या ओळीचा खालीलपैकी सरळ अर्थ कोणता ते निवडा. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. इथे 3 ऑप्शन दिलेले असतील, वेगळ्या ओळी असतील आणि त्या ओळींचा अर्थ तुम्हाला तिथे लिहायचा आहे. आपण संदर्भाचे स्पष्टीकरण या प्रकारामध्ये या कवितेच्या ओळींचा अर्थ तुम्हाला नोट्समध्ये पण दिलेला आहे, नीट रिफर करा. पुढचा प्रश्न आहे, समानार्थी शब्द निवडा. घर, त्याला 3 ऑप्शन आहेत, गृह, स्पृह, कृश. जे राईट ऑप्शन आहे त्याला मी हायलाईट केलं आहे, गृह. तुम्हाला तिथे क्लिक करायचं आहे. आई, जनक, जननी, जानक. जननी हे राईट ऑप्शन आहे, त्याला क्लिक करायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, विरुद्धार्थी शब्द निवडा. हे तुम्हाला उदाहरणादाखल मी दिलेलं आहे. अशा प्रकारे आन्सर्स तुम्हाला क्लिक करायचे आहेत. ते समजण्यासाठी पुन्हा एकदा रिव्हिजन म्हणून हे आता घेते आहे. खूप, खूपच्या अपोजिट, जास्त, कमी, भरपूर. काय येईल तर कमी. मी आन्सर सगळे हायलाईट करून दाखवलेले आहेत. दुसरं आहे किमान, त्याचा कमाल, कलाम, किमाल. किमानच्या उलट आहे कमाल. किमान म्हणजे कमी, कमाल म्हणजे जास्त. खालीलपैकी योग्य पर्याय निवडून वचन बदला. वचन बदलायचं आहे, झाड, झाड, झाडे, झाडा. काय येईल झाडे. रस्ता, रस्ता, रास्ता, रस्ते, रस्ते. मी हायलाईट करून आन्सर्स दिलेली आहेत. योग्य पर्याय निवडून लिंग बदला. मुलगा, मुलगी, मुलग्या, मुलगे. लिंग बदला, मुलगा, मुलगी. शिक्षक, शिक्षिका, शिक्षक, शिक्षका. शिक्षक, शिक्षिका. वाक्यातील योग्य नाम निवडा. मी बाबांबरोबर फिरायला गेलो होतो. ऑप्शन दिलेले आहेत, गेलो, मी, बाबा. नाम कुठलं आहे तर बाबा. रमाबाई कणखरपणे काम करत होत्या. ऑप्शन दिलेले आहेत, रमाबाई करत होत्या. नाम रमाबाई. मुलांनो, मी तुम्हाला आन्सर्स पुन्हा एकदा सांगते. आन्सर्स मी हायलाईट करून दाखवलेले आहेत, तुम्हाला तिथे क्लिक करायचे आहेत. वाक्यातील योग्य सर्वनाम निवडा. कुठलेही काम करण्यात त्यांनी कधीच कमीपणा मानला नाही. ऑप्शन दिलेला आहे, नाही, त्यांनी, काम.
सर्वनाम आहे त्यांनी. आपण सगळ्यांनी एकत्र जेवण करूया. एकत्र, जेवण, आपण हे 3 ऑप्शन दिलेले आहेत. यामध्ये सर्वनाम काय येईल? आपण. हायलाईट करून दाखवलेलं आहे. वाक्यातील विशेषण ओळखा. आमच्या शाळेसमोर वडाचे मोठे झाड आहे. आहे वडाचे मोठे. झाड कसे आहे? मोठे आहे. मोठे हे विशेषण झालं. आजीने लावलेली तुळस चांगली बहरली आहे. तुळस कशी बहरलेली आहे? तर चांगली, म्हणजे चांगली हे विशेषण झालं. ऑप्शन दिलेले आहे आजी चांगली आहे. ऑप्शन त्याच्यात आन्सर काय आहे? चांगली. वाक्यातील योग्य क्रियापद निवडा. सगळ्याच मुलांनी नेहमी अभ्यास करावा. ऑप्शन दिलेला आहे मुलांनी करावा नेहमी. क्रियापद म्हणजे जो शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करतो तो क्रियावाचक शब्द म्हणजे क्रियापद. आणि ते क्रियापद कोणतं आहे? तर करावा. नेहमी मोठ्यांचा आदर करा. ऑप्शन दिलेले आहे करा, नेहमी, आदर. क्रियापद कोणतं आहे? करा. मुलांनो, हे तर आपल्याला अव्यय सुरू झालेली आहेत. आपल्या ज्या 8 शब्दांच्या जाती आपण शिकलेलो आहोत, 4 विकारी आणि 4 अविकारी, याची रिव्हिजन आत्तासुद्धा लाईव्ह सेशनमध्ये आपण घेतलेली आहे. पुन्हा एकदा आठवण करून देते. आपण याच्या आधी आत्ता या रिव्हिजन व्हिडिओमध्ये सुद्धा या क्रियाविशेषण अव्ययाच्या आधी आपण 4 विकारी शब्दांच्या जातींचे प्रश्न बघितले. आता पुढचे आपण 4 अविकारी शब्दांच्या जातीचे प्रश्न बघणार आहोत. यापैकी कोणतेही प्रश्न तुम्हाला परीक्षेला येणार आहेत. आपल्या 8 शब्दांच्या जाती आहेत, त्यापैकी 4 शब्दांच्या जातींवरती आधारित प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारणार आहे. कोणतेही 4 विचारणार आहेत, त्यामुळे सगळ्याचा नीट अभ्यास करा. क्रियाविशेषण अव्यय ओळखा. क्रियाविशेषण म्हणजे जो क्रियेची विशेष माहिती सांगतो. क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द तो क्रियाविशेषण अव्यय. मी दुपारी अभ्यास करण्यासाठी मैत्रिणीकडे गेले होते. कधी गेले होते? तर दुपारी. दुपारी हे क्रियाविशेषण अव्यय आहे. चोरांनी गाडी सुसाट पळवली. चोरांनी गाडी सुसाट पळवली. गाडी कशी पळवली? तर सुसाट पळवली. म्हणजे सुसाट हे क्रिया दर्शवणारा शब्द आहे. क्रियापद कसं आहे? क्रिया कशी घडलेली आहे? सुसाट पळवलेली. सुसाट म्हणजे खूप वेगवान, वेगात. रिक्षा अद्यापही आलेली नव्हती. रिक्षा अद्यापही आलेली नव्हती. अद्याप म्हणजे आतापर्यंत. रिक्षा आतापर्यंतसुद्धा आलेली नव्हती. कधीपर्यंत म्हटलेलं आहे? तर आतापर्यंत. म्हणून अद्यापही हे क्रियाविशेषण अव्यय आहे. इथे क्रियाविशेषण अव्यय कोणते कोणते आहेत? दुपारी, सुसाट आणि अद्यापही. पुढे आहे शब्दयोगी अव्यय ओळखा. शब्दयोगी म्हणजे शब्दांना जोडून येणारा दुसरा शब्द. मित्रांबरोबर फिरायला जाणे मला आवडते. शब्दयोगी अव्यय कुठला आहे? बरोबर. मित्रांबरोबर. झाडावर माकडे बसली होती. शब्दयोगी अव्यय आहे वर. चोराभोवती लोक जमले. कोणाभोवती लोक जमले? तर चोराभोवती लोक जमलेले आहेत. भोवती हा शब्दयोगी अव्यय आहे. ते शब्दयोगी अव्यय कोणते कोणते आहेत? बरोबर, वर आणि भोवती. असे वेगळ्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेला तुम्हाला येणार आहेत. उभयान्वयी अव्यय ओळखा. उभयान्वयी म्हणजेच 2 शब्द किंवा 2 वाक्य जोडणारे अव्यय. अविकारी शब्द. 2 शब्द किंवा 2 वाक्य जोडणारे अविकारी शब्द म्हणजेच अव्यय ज्याला आपण म्हणतो ते उभयान्वयी अव्यय. दिवाळीत आई लाडू आणि चकल्या करते. लाडू आणि चकल्या, आणि हे उभयान्वयी अव्यय आहे. दुकानदार चतुर होता परंतु मूर्ख नव्हता.
आता इथे 2 वाक्य आहेत. दुकानदार चतुर होता हे एक वाक्य आहे, मूर्ख नव्हता हे दुसरं वाक्य आहे. त्याला परंतु या उभयान्वयी अव्ययाने जोडलेलं आहे आणि एकच वाक्य तयार केलेलं आहे. दुकानदार चतुर होता परंतु मूर्ख नव्हता. सचिन आजारी पडला कारण त्याने भरपूर गोडधोड खाल्ली. आता पुन्हा एकदा 2 वाक्य इथे आपण जोडलेले आहेत कारण या उभयान्वयी अव्ययाने. सचिन आजारी पडला कारण त्याने भरपूर गोडधोड खाल्ले. पहिलं वाक्य जे आहे, दिवाळीत आई लाडू आणि चकल्या करते. लाडू आणि चकल्या हे 2 पदार्थ आहेत, 2 शब्द आहेत. ते आपण आणि या उभयान्वयी अव्ययाने जोडलेले आहे. दुकानदार चतुर होता हे एक वाक्य आहे, मूर्ख नव्हता दुसरं वाक्य आहे. ते आपण परंतु या उभयान्वयी अव्ययाने जोडलेलं आहे. सचिन आजारी पडला हे एक वाक्य आहे, त्याने भरपूर गोडधोड खाल्ले हे दुसरं वाक्य आहे, कारण या उभयान्वयी अव्ययाने आपण ते जोडलेलं आहे. अशा प्रकारे 2 शब्द किंवा 2 वाक्य जोडणारे जे शब्द आहेत, जे अविकारी शब्द आहेत, त्यांना आपण उभयान्वयी अव्यय असं म्हणतो. याला इंग्रजीमध्ये कंजक्शन असं सुद्धा म्हणतात. पुढे आहे केवल प्रयोगी अव्यय ओळखा. केवल प्रयोगी आपल्या मनातले भाव दर्शवणारे शब्द, आपल्या भावना व्यक्त करणारे शब्द जे आहेत ते शब्द म्हणजे केवल प्रयोगी अव्यय. बापरे केवढा मोठा साप, इथे बापरे. आहाहा किती सुंदर चांदणे आहे, आहाहा. छे छे सज्जन माणसावर आरोप करणे महापाप आहे. छे छे हे केवल प्रयोगी अव्यय आहे. बापरे, आहाहा आणि छे छे हे आपले मनातले भाव दर्शवतात. बापरे हा भीतीदर्शक शब्द आहे. एवढा मोठा साप बघितल्यानंतर नॅचरली आपल्याला भीती वाटते. सुंदर चांदणे बघितल्यानंतर आपल्या उत्स्फूर्तपणे आपल्या तोंडून निघून होतं, हा हा किती सुंदर वाटतंय ना. त्यानंतर एखाद्या व्यक्तीवरती आपण जेव्हा विनाकारण आरोप घेतो त्यावेळेला छे छे तो माणूस काहीच करणार नाही आपल्याला माहिती असतं. त्याला आपण आपल्या मनातून जे भाव उमटतात ते छे छे. आपण या माणसावरती संशय घेणं बरोबर नाही आहे, आरोप करणं बरोबर नाही आहे. हे केवलप्रयोगी अव्यय आहेत. आता पुढचा नवीन प्रकारचा प्रश्न तुम्हाला आहे. उपयोजित लेखनावर आधारित प्रश्नांची उत्तरे निवडा. उपयोजित लेखन प्रकार आपण निबंध, पत्र, कथा हे जे शिकलेलो आहोत, उपयोजित लेखन प्रकार शिकलेलो आहोत, त्यावर आधारित आता आपल्याला ऑनलाईन एक्झाम आहे, त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारे निबंधलेखन, पत्रलेखन किंवा कथालेखन आपल्याला करता येणार नाही आहे. आणि म्हणूनच ते कशा प्रकारे आपण करू शकतो त्यावर आधारित त्या फॉर्मॅट बेस्ड क्वेश्चन्स आपण इथे विचारणार आहोत. आम्ही विचारलेले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला 3 ऑप्शनमध्ये दिलेली आहेत. त्यातला राईट ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. हे फॉर्मॅट बेस्ड क्वेश्चन आहेत. पहिला प्रश्न असेल किंवा कुठलाही, पत्रलेखनात लिफाफ्यात तिकीट कुठे काढतात? पत्रलेखनावर आधारित हा प्रश्न आहे. पत्रलेखनात लिफाफ्यात तिकीट कुठे काढतात? लिफाफ्याच्या उजव्या बाजूला वर, लिफाफ्यात डाव्या बाजूला वर, लिफाफ्याच्या बाहेर. तुम्हाला हे सुद्धा पत्रलेखन आणि लिफाफा हे सगळं तुम्हाला लाईव्ह सेशनमध्ये सांगितलेलं आहे, शिकवलेलं आहे. तो फॉर्मॅट तुम्ही डोळ्यासमोर आणा लिफाफ्याचा आणि आठवा तुम्हाला पत्रलेखनामध्ये तिकीट कुठल्या बाजूला काढायला सांगितलेलं आहे. आपण लिफाफ्याच्या उजव्या बाजूला वरती तिकीट काढतो, उजव्या कोपऱ्यात तिकीट काढतो. उत्तर काय येईल? लिफाफ्यात उजव्या बाजूला वर. पत्रलेखनात प्रति म्हणजे कोण? पत्र लिहिणारा, पत्र देणारा, ज्याला पत्र पाठवायचे आहे तो. प्रति म्हणजे कोण? तर ज्याला पत्र पाठवायचे आहे तो. हायलाईट करून मी आन्सर्स तुम्हाला दिलेली आहेत. मी पाहिलेले प्राणी संग्रहालय हा निबंध कोणत्या प्रकारचा निबंध आहे? आत्मवृत्त, वर्णनात्मक, कल्पनात्मक. कोणत्या प्रकारचा निबंध आहे? मी पाहिलेले प्राणी संग्रहालय. आपण प्राणी संग्रहालय झू पाहून आलेलो आहोत आणि तिथे काय काय होतं, कसं होतं ते सगळं आपण सांगतो आहोत. म्हणजे हा कुठल्या प्रकारचा निबंध आहे?
तर वर्णनात्मक. आपण हे वर्णन करतो आहोत म्हणून हा निबंध प्रकार वर्णनात्मक आहे. कथालेखन करताना कथा कोणत्या काळात लिहावी? भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ. कथा कोणत्या काळात लिहावी? नेहमी भूतकाळामध्ये. हायलाईट करून आन्सर्स दिलेले आहेत. मुलांनो, अशा प्रकारे फॉर्मॅट बेस्ड क्वेश्चन्स तुम्हाला विचारणार आहोत. हेच असतील असं नाही आहे, वेगळ्या पद्धतीचे पण फॉर्मॅट बेस्ड क्वेश्चनच तुम्हाला तीनही प्रकारांवरती म्हणजे निबंध, कथा आणि पत्र या तीन उपयोजित लेखन प्रकारावरती असे फॉर्मॅट बेस्ड क्वेश्चन्स तुम्हाला विचारणार आहे. त्याची राईट ऑप्शन्स तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावेळेलासुद्धा आपल्याला ऑनलाईन एक्झामच द्यायची आहे SA2ची आणि ऑनलाईन एक्झाम देताना आपल्याला सगळीकडे पेपरमध्ये सगळ्या प्रश्नांना 3-3 ऑप्शन आहेत. एक प्रश्न आपला जो आहे जिथे आपल्याला 2 अचूक पर्याय निवडायचे आहेत त्या एका प्रश्नाला फक्त 5 ऑप्शन आहेत. त्यातले 2 राईट ऑप्शन तुम्हाला निवडायचे आहेत. बाकी सगळीकडे एकच आन्सर निवडायचा आहे. नीट अभ्यास करा, चांगल्या पद्धतीने हा पेपर थोडासा विचार करा, वाचा प्रश्न आणि मग त्याची उत्तरं शोधा आणि निवडा, क्लिक करा. घाईघाई करून चुकीचे आन्सर्स क्लिक करू नका. ऑल द बेस्ट फॉर युअर ऑल एक्झाम्स. थँक्यू.